आजच्या व्हिडिओची सुरुवात ना देवापासून करूया. आता सगळ्यात अगोदर आज देवपूजा करून घेतली. तर आज ना भावाचा उपवास आहे बघा. हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर ना आज बघा वारुळाची पूजा वगैरे करायची असते, तर आम्ही सगळेजण असं ना वारुळाची पूजा करायला आलेलो आहे. तर हरभऱ्याची डाळ, गव्हाचं पीठ, परत गूळ, लाह्या, दूध, वस्त्रमाळ, परत धागा, हळदी-कुंकू, फुलं, अगरबत्ती, पाणी. आपण खिचडी वगैरे बनवतो बघा, ते सुद्धा ना वारुळाला सगळं पूजा करण्यासाठी घेऊन आलो होतो. तर आता आमच्याकडे बघा 5 खडे मांडून ना असं वारुळापाशी 5 खडे मांडून ना, तर त्याच खड्याची अशी पूजा केली जाते. परत वारुळाला ना असं दूध वगैरे, लाह्या ते सुद्धा ओतलं जातं. त्याच्यानंतर बघा बायका आपण एकामेकींना हळदी-कुंकूसुद्धा लावून घ्यायचं. त्याच्यानंतर ना वारुळावर आले की मला जायचं बांगड्या भरायच्या होत्या. मग लगेच ना बांगड्या भरायला आले. आता तिथं आले की असं झालं होतं मला, तर हे भरू का ते भरू, ते भरू का हे भरू. एक अगोदर बघा 5 मिनटं सगळ्या अशा बांगड्या बघून घेतल्या. मग असं आता नेहमी म्हणलं तर मी हिरव्याच बांगड्या भरत असते. तर आज ना म्हणलं थोडंसं वेगळं काहीतरी भरूया. तर आता प्रत्येक वेळेस ना एकसारख्याच भरायला नको. तर मला ना आज ठशाच्या अशा बांगड्या भरायच्या होत्या. तर मग काय एकदाच्या भरून झाल्या बांगड्या. त्याच्यानंतर घरी आले होते. आता खिचडी वगैरे मी अगोदरच बनवून ठेवलं होतं. तर आमचं असं ना आत्याचं, माझं, माऊलीचं, अक्षताचं आमचं असं खिचडी काही चालू होतं. तर आता काही ठिकाणी बघा बरंच काही म्हणजे काही भगर वगैरे बनवतात. तर काय बनवतात ते मला तुमच्या इकडं काय पण बनवतात ना, पुरी वगैरे काहीही बनवतात. तर तुमच्याकडं काय बनवतात ना मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आमच्याकडं बघा फक्त आणि फक्त खिचडी बनवतात. तर आमचं राजगिऱ्याची लाडू, परत ना खजूर, खिचडी असं खायचं चालू होतं. आमचं सगळ्याचं फराळ करायचं चालू होतं. तर सगळ्या अक्षदाचा सुद्धा अगदी आज उपवास आहे. तर त्यानंतर बघा आज गिरण दुपारी चालू करावी लागली. आज भरपूर अशी दळणं आली होती ना. आता हे सगळी दळणं दळायला मला हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. आता ना सकाळचे 10 वाजलेत बघा. तर ना माझी देवपूजा वगैरे आवरली. आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या सहपरिवाराकडून. तर सकाळी आज ना सगळ्यांचे आणि आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर सोमवारच्या सुद्धा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि सगळ्यांचा उपवास. तर कालसुद्धा आमचा भावाचा उपवास होता. तर आजसुद्धा सगळ्यांचा उपवास आहे आणि आत्ता मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा. आता खिचडी वगैरे काही नाही. तर माऊलीच्या पप्पांसाठी बघा खिचडी बनवायची. तर मला खिचडी वगैरे मी काही खात नाही. तर माझं म्हणलं तर फक्त चहावरती उपवास असते आणि जसं की काय गोड पदार्थ वगैरे असेल तरच. तर खिचडी वगैरे आज काही मी सोमवारला काही बघा प्रत्येकाची इच्छा आणि प्रत्येकाच्या मर्जीचा प्रश्न म्हणजे कोण की खिचडी वगैरे खातं, तर कोण फळं आणि आपल्या मनात इच्छेनुसार. तर कोण ना हे करतं काहीच खात नाही. तर तसं ना मी आज काहीच खात नाही. सोमवारचं मिठाचं अन्न 2दा काही खात नाही. तर फक्त एकदा संध्याकाळी ना उपवास सोडायचं तेवढंच. आणि आपले हे जे 4 उपवास असते ते निरंकार उपवास असते माझे. तर फक्त बघा चहा, पाणी प्यायचं. तर फळं वगैरे एखादं खायचं, पण मिठाचं अन्न काही खायचं नाही 2 वेळेस. तर माझं असं असते फक्त मी मावळीच्या पप्पांसाठी ना त्यांच्यासाठी एकट्यासाठी खिचडी बनवते, माझ्यासाठी नाही. तर अक्षुने सुद्धा आज सोमवार धरलेला आहे. तर त्यांच्यासाठी ना मी सकाळी मगाशी ना खिचडी बनवली. तर महेश पप्पा अजून आले नाही तर त्यांच्यासाठी एकदा बनवायचे. तर अक्षुने बघा तिनं काल पण भावाचा उपवास केला आणि आज पण ना सोमवार धरला आहे. तर तिला सहन होत नाही, मी नको म्हणलेलं, पण काय असं आता धरलेलं ऐकत नाही. तर माऊली बघा फक्त एकादसच तेवढं करत असतो, त्याला काय उपवास करायला म्हणजे काही हे होत नाही. तर म्हणलं आता सगळ्यांच्या सोमवारच येतं, तर कोण जेवायला नाही. तर माऊलीचे पप्पा पण सकाळी लवकर गेलेत चहा वगैरे पिऊन. तर म्हणलं सगळी कामावरून घेतली, कपडे, भांडे, देवपूजा, तर सगळं झालं माझं. तर म्हणलं चला आता स्वयंपाक बनवूया. तर थोडंसं 11 11:30 डाळ टाकलं ना, तर 3 दुपारीपर्यंत आपला स्वयंपाक होईल. आणि तसं की आपण लवकर दुपारी काही जेवत नाही, आपल्या दररोजच्या जेच टायमिंगला 8 सव्वा 8लाच, संध्याकाळची आपल्याला 8 8:30 वाजता जेवायला. तर थोडंसं उष्टा डाळ घालूया म्हणलं. तर चला दाखवते बघा. तर इकडं ना आता पुढं ना समोर तिकडं जागा नाही. तर जे तिकडे ती 2 गुलाबाची झाड आहेत ना, तिकडे जागा नाही त्याच्यासाठी ना, तर इकडे ठेवलेत. तर आता हे पांढरे गुलाब ना माझ्याकडं नव्हते, त्याच्यामुळे हे पांढरे एक गुलाब आणलेलं आहे मी. तर अशा ना त्याच्या मस्त 3 कळ्या उमललेल्या आहेत. तर इकडे बघा आता हे झाडाचं मला नाव माहीत नाही बरं का. आता तुम्हीच नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे जे खूप छान असं अगदी मोठे मोठे ना फुलं उमलतेत. तर अशा पद्धतीचं ना ते झाड आहे. तर हे मी पहिल्यांदाच आणले बरं का झाड. मला काही माहीत नाही कोणतं झाड आहे आणि
फुलं ना नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करते फुलं उमलल्यानंतर. तर हे बघा असे ना छोट्या छोट्या कळ्या आल्यात, भरपूर साऱ्या कळ्या आलेल्या आहेत बघा, इकडं इकडं इकडं. असं आता एका फांदीला ना 4-5 4-5 अशा कळ्या आलेल्या आहेत. हे बघा भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. आता मला काही माहीत नाही बरं का हे कोणतं झाड आहे, तर कारण मी पहिल्यांदाच आणलेलं आहे. आणि हे गुलाबाचं पण झाड ना कसं वाटलं ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता हे ना मला एक तयार करायची मोठी कुंडी, जसं की ती मी बकेट वगैरे ते जुन्या होत्या त्या बकेटमध्ये लावलेलं होतं झाड. तर तसंच ना मला आज हे आता कुंडी तयार करायची आहे. आता माझ्याकडनं तेलाचे डबे वगैरे भरपूर येतात, त्याचंच मी ना त्याच्यामध्येच हे तयार करणार आहे. तर थोडंसं बघा इकडून ऊन वगैरे येते ना, तर त्याच्यासाठी मी इकडं ठेवलेलं आहे. आणि आता हे झाड मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.